जरांगेंच्या आडून सरकार बदलण्याचा प्रयत्न. लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर आरोप. सरकार उलथवण्यासाठी दादांचे नेते सामील. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झाले. आझाद मैदानातल्या आंदोलनावरून लक्ष्मण हाकेंनी सत्ताधारी पक्षांवरही गंभीर आरोप केले. सरकार उलथवून टाकण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही सामील असल्याचा दावा हाकेंनी केलाय. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही. ते विनाशकाले विपरीत बुद्धी. ते आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्त्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे. कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही. मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा समावेश आहे. यातील काही जण थेट आंदोलनात सहभागी झालेत, तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. कुणी कुणी पाठिंबा दिलाय पाहूया. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचेच करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, तर शेकापचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या देवळालीच्या आमदार सरोज आहिरे, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेच आमदार विजयसिंग पंडित, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, पाथरीचे आमदार राजेश विटेकर, वसमतचे आमदार राजू नवघरे आणि अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक यांनीही जरांगेंना पाठिंबा दिलाय. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही गरज पडल्यास मुंबईकडे जाण्याचा इशारा दिलाय. आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना खरंच सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, याची चर्चा सुरू झाली आहे. कारण महायुतीतली धुसफूस लपून राहिलेली नाही. फडणवीस शिंदेमधील मतभेद समोर येत आहेत. अशातच फडणवीस हे शिंदेंना आरक्षणाचं काम करू देत नाहीत असा आरोप जरांगेंनी केलाय. दुसरीकडे अजित पवारही आरक्षणाच्या मुद्द्यापासून 4 हात लांब असल्याचं चित्र आहे. जरांगेंचा टीकेचा सगळा फोकस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचं चक्रव्यूह मुख्यमंत्री फडणवीस कसे भेदतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.